वीर विनायक दामोदर सावरकर। खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, या व्हिडिओच्या आधीपर्यंत तरी ह्यांचा इतिहास मला माहित नव्हता आणि मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुद्धा माहित नसेल। वाचायला वेळ कुठे म्हणा इथं लोकांना। आपल्याला त्यांच्याबद्दल फक्त हेच माहिती आहे की वीर विनायक दामोदर सावरकर यांचं आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे। ते एक कट्टर हिंदुत्ववादी होते आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती। पण आपल्या देशासाठी एवढं करून सुद्धा त्यांच्याकडे कायम एक कॉन्ट्रोवर्शियल व्यक्ती म्हणून बघितलं जातं। कशामुळे असं बोललं जातं तर त्यामागे 3 प्रमुख कारणे आहे ज्यांच्यामुळे त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात किंवा केले जात होते। सगळ्यात मोठा आरोप त्यांच्यावर हा केला जातो की ते खरंच जर वीर होते तर त्यांनी इंग्रज सरकारकडे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना माफीनामा का पाठवला होता, आणि एकदा नाही तर 6 वेळा का पाठवला होता। त्यांच्यावर दुसरा आरोप असा केला जातो की ते एक कट्टर हिंदुत्ववादी होते, त्यांना हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताच धर्म दिसत नव्हता। हा मुद्दा जरा भारी आहे तर व्हिडिओ पुढे नक्की बघा। तिसरा आरोप त्यांच्यावर हा केला जातो की महात्मा गांधी यांच्या हत्येमागे सावरकरांचा हात होता, कारण ज्या हिंदू परिषदेचे ते कित्येक वर्ष अध्यक्ष होते त्याच गटातल्या सदस्याने म्हणजे नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली होती। तर अशा पद्धतीचे आरोप विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केले जातात। या तिन्ही गोष्टींची पण उत्तरं त्यांच्या ह्या आजच्या गोष्टीत म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। नंतर तुम्हीच ठरवा की ते हिरो होते का विलन होते। त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। लई मेहनत लागते असे व्हिडिओ बनवायला। मला वाटलं होतं युट्यूब वगैरे व्हिडिओ बनवणे सोपं आहे, पण ते एवढं काही सोपं नाहीये। त्याच्यामुळे प्लीज चॅनलला आधी आपल्या सबस्क्राईब करून टाका। आणि आता आजच्या स्टोरीकडे येऊ। 28 मे 1883 साली महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या भगूर गावात एका मुलाचा जन्म होतो। नाव ठेवलं जातं विनायक। वडिलांचं नाव होतं दामोदर आणि आईचं नाव होतं राधाबाई सावरकर। विनायक सावरकरांचे वडील कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे घरात लहानपणापासूनच रामायण आणि महाभारत सारखे जे ग्रंथ होते ते त्यांना वाचायला मिळायचे आणि कळत न कळत हिंदुत्वाचे आणि आपल्या हिंदू धर्माबद्दलची जी आस्था होती ती इथूनच वाढायला सुरुवात झाली होती। सावरकरांची आई त्या अवघी 9 वर्षांची असताना वारली आणि 1899 मध्ये त्यांचे वडील प्लेगच्या आजाराने वारले। लहान वयातच त्यांना कळून चुकलं होतं की इथून पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते काही सोपं जाणार नाहीये। लहानपणापासून लिखाणाची आणि अभ्यासाची त्यांना प्रचंड आवड होती। त्यांचं प्राथमिक शिक्षण नाशिक जिल्ह्यातल्या छत्रपती शिवाजी विद्यालयात झालं होतं। वयाच्या फक्त 10व्या वर्षी त्यांनी कविता लिहिली होती जी की पुण्याच्या एका पेपरात छापून सुद्धा आली होती। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे वयाच्या फक्त 12व्या वर्षी त्यांच्या गावात झालेल्या हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये जखमी झालेल्या हिंदूंचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं होतं आणि त्यावरून गावातले लोक त्यांना वीर सावरकर या नावाने हाक मारायला लागले होते। जास्त नाही आपण 12व्या वर्षी काय करत होतो किंवा आताची 12 वर्षाची पोरं काय करतात यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की त्यांच्यात आणि आपल्यात किती फरक आहे। सावरकरांनी आपल्या मोठ्या भावाला म्हणजे गणेश सावरकरांना आणि बाळ गंगाधर टिळकांना आपल्या गुरुस्थानी ठेवलं होतं। टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सव त्यांनी आपल्या शाळेत आणि गावात करायला सुद्धा सुरुवात केली होती। पुढे 1901 मध्ये त्यांच्या पत्नी यमुनाबाई त्यांच्या आयुष्यात आल्या। सावरकरांना शिक्षणाची प्रचंड आवड होती, पण तेवढीच त्यांच्या घरात पैशाची तंगी सुद्धा होती। पुढचं शिक्षण घेणं कठीण वाटत होतं, पण यमुनाबाईंनी त्यांना साथ दिली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगून सावरकरांचं ऍडमिशन पुण्यातल्या म्हणजे आपल्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांचं ऍडमिशन करून घेतलं आणि इथूनच सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खऱ्या अर्थाने उडी घेतली। त्यांच्या भावासोबत मिळून त्यांनी 1903 मध्ये एक सिक्रेट सोसायटी संघटित केली। पुढे जाऊन 1906 मध्ये ती अभिनव भारत सोसायटी म्हणून ओळखली जाऊ लागली। त्यात सहभागी तरुण पोरं ही इंग्रजांविरुद्ध लिखाण करायची। बाळ गंगाधर टिळकांनी त्यावेळी इंग्रजांविरुद्ध मोहीम छेडली, ती म्हणजे विदेशी कपड्यांची होळी करायची। बघता बघता देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात विदेशी कपड्यांची होळी पेटवली जाऊ लागली होती। सावरकरांनी सुद्धा फर्ग्युसन कॉलेजात विदेशी कपड्यांची होळी पेटवली होती। त्यांना स्वतः बाळ गंगाधर टिळकांनी साथ दिली होती, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली होती। पण त्यांच्यासारख्या तरुणानं असंच वाया जाऊ नये म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊ केली होती। त्यामुळे ते आपल्या वकिलीच्या शिक्षणासाठी लंडनला जाऊ शकले होते। आता मला इथे एक पर्सनली गोष्ट सांगू वाटते, जर आपण त्यांच्या जागी असतो मित्रांनो, समजा आपली घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपल्याला लंडन पर्यंत वकिलीची म्हणजे शिक्षण होतं तिथं आपण पोहोचलो असतो तर आपल्यासारखं म्हणलं असतं जाऊ द्या मायला सरळ आपल्या कामात धंद्याचं बघा कुठं लोकांच्या ह्याला पडत पडायचं। सावरकरांना सुद्धा सरळ वकिली करता आली असती, स्वतःसाठी जगता आलं असतं। पण असं असून सुद्धा त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपलं काम लंडन मध्ये राहून सुद्धा करायला आता सुरुवात केली होती। 1906 साली ते लंडनला तिथे पोहोचले। त्यांनी लंडनला फ्री इंडिया सोसायटीची तिथं पण स्थापना केली। तिथं भारताच्या स्वातंत्र्यावर चर्चा किंवा ऍक्शन वगैरे काय घ्यायची असेल तर तिथं त्या ठिकाणी त्यांची ती बोलणी होत असायची। नुसत्या चर्चा करून उपोषण करून काही होणार नव्हतं। जोपर्यंत या इंग्रजांच्या कानाखाली जाळ निघत नाही तोपर्यंत हे भारतातून काही हलणार नाही याची जाणीव सावरकरांना झाली होती आणि म्हणूनच त्यांनी लंडन मधून बसल्या बसल्या भारतात बॉम्ब मॅन्युअल पाठवायला सुरुवात केली होती। बॉम्ब मॅन्युअल म्हणजे बॉम्ब बनवण्याची जी पद्धत असते ते। त्यांच्या या भाषणांमुळे आणि नेतृत्वामुळे मदनलाल धिंगरा यांच्यासारखे जे तरुण होते ते त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागले होते।
दोघांच्या मैत्रीचा परिणाम म्हणून 1 जुलै 1909 मध्ये इंग्रज अधिकारी कर्झन वायली याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ती कुणी केली तर मदनलाल धिंगरा यांनी. त्यामुळं इंग्रज सरकारला आता चांगलाच हादरा बसला होता. पुढे इंग्रजांनी मदनलाल धिंगरा यांना अटक केली. त्यांना फाशीची शिक्षा यात सुनावण्यात आली. मदनलाल धिंगरा यांनी ती हसत हसत कबूल केली. इंग्लंडच्या पोलिसांना तपासात कळलं की मदनलाल धिंगरा यांना सावरकरांनी बंदूक पुरवली होती. त्यानंतर सावरकर अंडरग्राऊंड झाले होते. इकडे भारतात ह्यांनी काय केलं, इंग्रजांनी तर डिवाइड अँड रूल पॉलिसी वापरायला सुरुवात केली होती. म्हणजे आपापल्यातच भांडण लावून स्वतः त्यांना राज्य करायचं होतं. त्यासाठी त्यांनी काही कायदे कानून वगैरे लागू केले होते. त्यांचा विरोध म्हणून सावरकरांचे मोठे बंधू गणेश सावरकरांनी इंग्रजांना अजूनच आता विरोध करायला आणि ते त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन वगैरे करायला सुरुवात केली होती. गणेश सावरकर जे की अभिनव भारत सोसायटीचे फाउंडर होते, त्यामुळं गणेश सावरकरांना कलेक्टर ATM जॅक्सन यांनी अटक करण्याची ऑर्डर दिली होती आणि त्यांना कोर्टात आता उभं केलं गेलं. कोर्टाने गणेश सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. तोपर्यंत त्यांचे भाऊ विनायक सावरकर हे लंडन मध्येच होते. कोर्टाच्या आदेशामुळे अभिनव भारत सोसायटीच्या सदस्यांची तळपायाची आग मस्तकाला जाऊन पोचली होती. याचा परिणाम म्हणून त्यांच्या सोसायटीचे सदस्य असलेले अनंत कनेरे यांनी जिल्हाधिकारी कलेक्टर जे होते जॅक्सन याची गोळ्या घालून हत्या केली होती. आणि इंग्रज तर तेव्हा हादरले जेव्हा तपासकर्त्यांना कळलं की अनंत कनेरे यांनी ज्या बंदुकीतून जॅक्सनची हत्या केली होती ती बंदूक इंग्लंड मधून विनायक सावरकरांनी इथं आपली पुरवली होती. इकडे लंडन पोलीस आता विनायक सावरकरांना पकडण्यासाठी ऍक्टिव्हेट झाली होती. तेव्हा विनायक सावरकर 1 वर्ष इंग्रजांना तिथे चकवा देत राहिले होते. पण 13 मार्च 1910 ला लंडन मध्ये विनायक सावरकरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी त्यांना लंडन मधून भारतात आणण्यासाठी जहाजावर बसवलं गेलं. इंग्लंड मधून जहाजाने येत असताना फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ असताना सावरकरांनी जहाजातून समुद्रात उडी घेतली आणि फ्रान्सचा किनारा गाठला. कायद्याचं नॉलेज असल्यामुळे त्यांनी फ्रान्समध्ये पॉलिटिकल असायलम घ्यायचं ठरवलं. पण काही महिन्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार फ्रान्स सरकारने त्यांना इंग्रजांकडे सुपूर्द करून टाकलं. इंग्रजांनी त्यांना भारतात आणलं आणि कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्याकांडात सहभागी असल्याच्या आरोपावरून 4 जुलै 1911 साली 28 वर्षाच्या सावरकरांना 50 वर्षासाठी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. तिथं त्यांचा भयंकर छळ करण्यात आला. मित्रांनो, कित्येक वेळा त्यांना लोंबकळत वर असं तासन तास टांगण्यात यायचं, तेलाच्या घाण्याला झुंपण्यात यायचं, नारळाच्या काथ्या काढण्याचं काम त्यांना सुद्धा देण्यात यायचं. तिथले रस्ते मित्रांनो ठीक नसायचे, त्यामुळे इंग्रज अधिकारी कधी जात येत असताना ते जे टांगा वापरायचे, तो जो टांगा होता तो कोणत्याही जनावराला किंवा घोड्याला वगैरे न ओढायला लावता सावरकरांना किंवा तिथले जे कैदी होते त्यांना तो ओढायला लागायचा. त्यांना तिथं 52 नंबरच्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या शिक्षेबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो आधीच आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, लिंक खाली दिलेली आहे. पण एवढ्या सगळ्या यातना सहन करत असताना सुद्धा आपल्या मातृभूमीवरचं प्रेम तसुभरही त्यांचं कमी झालं नव्हतं. कसं तर त्यांना जेलमध्ये तिथं कागद पेन वगैरे नसताना सुद्धा फक्त कोरीव दगडांच्या किंवा त्या साह्यानं 6 ते 7 हजार कविता त्यांनी तिथल्या भिंतीवर लिहून काढल्या होत्या. जिथं बाकीच्या कैद्यांचं मानसिक संतुलन हलवून त्यांना वेळ लागायची पाळी आली होती, तिथं सावरकरांनी कोणताही मेंटल कंट्रोल न गमावता 10-12 वर्ष तिथं काढली. पण आपल्या देशासाठी एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्यावर आरोप लावला गेला तो असा की त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना इंग्रज सरकारकडे आपला माफीनामा पाठवला आणि इंग्रजांचे सरकार जे होतं ते मान्य असल्याचं सुद्धा कबूल केलं. यावरून त्यांच्यावर एक डाग लागला गेला. पण त्यांच्या माफीनाम्याची मागची गोष्ट लोकांना माहित असणं गरजेचं आहे. त्या मागची गोष्ट अशी की 1920 येता सावरकरांना कळून चुकलं होतं की आज भारताचे मुख्य शत्रू हे ब्रिटिश राहिलेले नाहीत. आज नव्हते ते भारत सोडून जाणारच आहे, पण हिंदू संघटन करणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं. अंदमानच्या जेलमध्ये असताना सावरकरांना हिंदुस्थानचं राजकारण कळत होतं. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. शिवाय काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांच्यासमोर रोज कोणाला तिथं फाशी दिली जात असायची. आपल्याला सुद्धा कधीही मरण येऊ शकतं हे त्यांनी ओळखलं होतं. जेलमध्ये 50 वर्ष राहून सुद्धा असंही त्यांना काहीच करता येणार नव्हतं. त्यांना आपल्या वेळेची आणि आयुष्याची किंमत खऱ्या अर्थानं माहित होती. बाहेर पडल्याशिवाय काहीही करणं शक्य नव्हतं. त्यांनी विठ्ठलभाई पटेल, रंगास्वामी अय्यंगार यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे आणि स्वतः त्यांनी ब्रिटिश सरकारची या ठिकाणी बंधनं मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळं त्यांची 6 जानेवारी 1924 साली अंदमानच्या जेलमधून सुटका करण्यात आली. पण ही सुटका मित्रांनो, ही सुटका त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली. त्यामागचा इतिहास माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतरचा त्यांच्यावर दुसरा आरोप केला जातो की त्यांना हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताच धर्म दिसलाच नाही. अवसाहेब त्यांचे हिंदू धर्माबद्दलचे जे विचार आहेत ते जर ऐकले ना तर ते स्वतः आपल्याला कितपत पचवता येतील ते सुद्धा सांगता यायचं नाही. कारण त्यांच्यानुसार ते एक नास्तिक होते. त्यांचा देवी देवतांवर विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदुस्थानात जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्यांनी त्यांच्या हिंदुत्व पुस्तकात हे सगळं सांगितलेलं आहे की खरा हिंदू कोण आहे, त्यावर त्यांनी आपली स्पष्ट मतं मांडलेली आहेत. एक कट्टर हिंदू असून सुद्धा हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, जाती व्यवस्था हिंदू लोकांचं मागं राहण्याचं कारण आहे असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांनी ह्यावर बरंचसं लिखाण सुद्धा केलेले आहे. आपल्या लिखाणाने कुणी सनातनी दुखावल याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही आणि डायरेक्ट जातीभेद अंधश्रद्धा यावर त्यांनी कठोर टीका केली. हिंदू धर्म हा फक्त धर्म नसून ती एक जीवन जगण्याची पद्धत आहे या विचारांचे ते होते. 1936 पासून 7 वर्ष त्यांनी हिंदू महासभेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान ह्याच कारणामुळे की ही हिंदूंची जन्मभूमी आहे आणि हीच कर्मभूमी आहे. कट्टर हिंदू असून सुद्धा त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. त्यांनी तब्बल 500 मंदिर त्यांच्या हयातीत अस्पृश्यांसाठी खुली करून दिली होती आणि अशी बरीचशी कामं त्यांनी केली होती. आणि अशा माणसाला जर कोणी फक्त हिंदूंचाच विचार करणारा म्हणत असेल तर त्यावर परत एकदा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर तिसरा मोठा आरोप महात्मा गांधींच्या हत्येचा सुद्धा लावण्यात येतो. भलेही मित्रांनो महात्मा गांधी आणि वीर विनायक सावरकर यांच्यात वैचारिक मतभेद नक्कीच असतील, पण महात्मा गांधींच्या हत्येमध्ये जेव्हा चौकशी करण्यात आली त्यात कुठेही विनायक सावरकरांचा हात आहे असं समोर आलं नव्हतं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी इच्छा मृत्यूचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 1 फेब्रुवारी 1966 पासून त्यांनी अन्न पाणी औषध वगैरे सगळ्याचा त्याग केला. अन्न त्याग केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले. एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, समाज सुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज अक्षरशः डवळून काढला होता. हिंदुस्थानच्या फाळणीला आणि तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांचा प्रखर विरोध होता आणि त्यांनी तो आयुष्यभर केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी भारताच्या सीमांची सुरक्षा, आर्मी मधल्या सैनिकांची संख्या वाढवणं, शस्त्रसज्जता या सगळ्या विषयांचा आग्रह आयुष्यभर धरला. आणि आता तुम्हीच ठरवा, अशा व्यक्तिमत्वाला आपण हिरो म्हणायचं का फक्त त्या माफीनाम्यावरून विलन ठरवायचं. कमेंट बॉक्स तुमचाच आहे, बिनधास्त तुमची मतं तिथे तुम्ही खाली मांडू शकता. तर जाता जाता तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.